नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमाचं मराठी किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत अशी झणझणीत आणि चवदार कांद्याची चटणी, जी एकदा बनवली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल। चटणीची खास गोष्ट म्हणजे योग्य पद्धतीने साठवून ठेवल्यास तब्बल 3 ते 4 महिने किंवा संपेपर्यंत सहज टिकते। रोजच्या जेवणात, डब्यासाठी, प्रवासासाठी किंवा अचानक पाहुणे आले तरी ही चटणी खूप उपयोगी पडते। चला तर बनवूया ही दीर्घकाळ टिकणारी आणि तोंडाला पाणी सुटेल अशी कांद्याची चटणी। कांद्याची चटणी करण्यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत। याचं वजनी प्रमाण बघायला गेलं तर हे 1/2 किलो कांदे आहेत, म्हणजे 250 ग्राम। तर याच्यावरचं टर्पल काढून थोडीशी अशी काजवी वगैरे असते ना काळी, ती मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला हे कांदे कट करून घ्यायचे आहेत। आपण भज्यासाठी जो कांदा चिरतो असा उभा, तसंच आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे। कांद्याचा हा जो भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे कांदा चिरल्यानंतर त्याच्या पाकळ्या एकदम सुट्ट्या सुट्ट्या होतात। तर आपल्याला पातळ असा कांदा चिरून घ्यायचा आहे। तर आता याच पद्धतीने सर्व कांदा मी चिरून घेते। कांदे मी चिरून घेतलेले आहेत। तर आपल्याला हे कांदे असे हाताने फोडायचे आहेत, याच्या पाकळ्या अशा पूर्णपणे सुट्ट्या करून घ्यायचे, म्हणजे तळताना आपला कांदा पटकन तळला जाईल। कांद्याच्या पाकळ्या सर्व अशा मी सुट्ट्या केलेल्या आहेत। आता आपण कांदा असाच ठेवूया आणि पुढची प्रोसेस बघूया। गॅसवर मी कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये घालूया पाव वाटीत पांढरे तीळ, आणि आपल्याला हे तीळ छान असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ हे आपल्या आरोग्यासाठी खूप छान आहेत, यामुळे आपल्या शरीराला कॅल्शियम मिळतं। तर आपल्याला हे तीळ मध्यम आचेवरती तडतड असा आवाज येईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे। तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, पटकन भाजले जातात। आता यामध्ये आपल्याला 1 लिंबूच्या आकाराचा मी चिंचेचा गोळा घेतलेला आहे, तो घालायचा आहे, आणि तो सुद्धा आपल्याला असं छान असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे चटणीला आंबट गोड अशी छान टेस्ट येते। तीळ आपले भाजलेले आहेत, आता मी काढून घेते। आता तीळ काढून घेतलेत। आता कढईमध्ये अगदी पाव चमचा मेथी दाणे घालायचे आहेत, 1 चमचा धने घालायचे आहेत। तुमच्याकडे धने नसतील तर तुम्ही धने पूड सुद्धा वापरू शकता, आणि अर्धा चमचा बडीशेप, आणि हे सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय। हे सुद्धा छान आपलं भाजलेलं आहे, आता आपण काढून घेऊया। आता 4-5 सुक्या बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या, एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। यामुळे चटणीला खूप छान रंग येतो। आता मिरच्या सुद्धा छान भाजलेल्या आहेत, आपण काढून घेऊया। आता या कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे, आणि तेल छान असं गरम करायचं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला हा कांदा घालून घ्यायचा आहे, आणि कांदा आपल्याला छान असा खरपूस सोनेरी रंगावरती तळून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मोठी करून 4-5 मिनिटं हा कांदा मी छान असा तळून घेतलेला आहे, आणि याचा रंग बघा, आता हा छान असा आपला भाजलेला आहे। जर तुम्ही कमी तळला तर चटणी आपली टिकणार नाही, कारण कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतं। तर हे कांद्यातील पाणी पूर्ण जळण्यासाठी आपल्याला कांदा छान असा तळून घ्यावा लागतो। तर आता आपण काढून घेऊया। जरी हा मऊ दिसत असला, पूर्ण थंड झाल्यानंतर एकदम असा कुरकुरीत होतो हा कांदा। मी अगोदर अर्धाच कांदा तेलामध्ये तळून घेतलेला आहे, तर राहिलेला कांदा सुद्धा आता याच प्रमाणे तळून घेते। कांदा आपला सर्व तळून झालेला आहे, आणि तो मी काढून सुद्धा घेतलेला आहे। तर आपल्याला यापूर्वी भाजलेले जिन्नस वेगळे ठेवायचे आहेत, आणि कांदा वेगळा ठेवायचा आहे। तर आपण आता हा थंड करण्यासाठी बाजूला ठेवूया। आता याच तेलामध्ये आपल्याला पाव वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे। तेलाचं प्रमाण जास्त असतं त्यावेळेस आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे,
तेल कमी झाल्यानंतर हे जिन्नस भाजू शकतात, म्हणून मी नंतर भाजायला घेतले. शेंगदाणे सुद्धा अगदी मिनिटभरातच या तेलामध्ये तळले गेलेले आहेत. तर यासाठी जास्त वेळ लागत नाही. तेल एकदम कडकड गरम झालं की हे पटकन भाजले जातात. तर आता आपण ही शेंगदाणे सुद्धा काढून घेऊया. तर ही चटणी ना खूप छान एकदम टेस्टी अशी होते. तुम्हाला जरी भूक नसली तरी सुद्धा तुम्ही पोट भरून जेवाल, इतकी चविष्ट ही चटणी होते. तर आता आपल्या याच तेलामध्ये लसूण तळून घ्यायचा आहे. तर लसणाचे 2-3 गड्डे फोडून याच्या मी पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि लसूण अजिबात सोललेला नाही, असाच मी घालणार आहे. असा छान लागतो. तर हा लसूण सुद्धा आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे. तुम्हाला असं आवडत नसेल तर तुम्ही सोलून सुद्धा वापरू शकता. लसूण भाजताना असं उडतो म्हणून याच्यावरती मी झाकण ठेवून हा तळून घेतलेला आहे. लसूण सुद्धा आपला छान तळला, आता मी काढून घेते. आपल्याला शेंगदाण्यामध्येच हा लसूण सुद्धा काढून घ्यायचा आहे, त्यासाठी सेपरेट काही ठेवायची गरज नाही. आपल्याला या तेलामध्ये कढीपत्ता सुद्धा तळून घ्यायचा आहे. तर 4-5 काड्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला या तेलामध्ये टाकल्यानंतर कढीपत्ता सुद्धा उडतो म्हणून याच्यावरती मी लगेच झाकण ठेवणार आहे. कढीपत्ता सुद्धा छान असा कुरकुरीत होईपर्यंत मी तळलेला आहे. असा तळल्यानंतर तेल उडायचं बंद होतं. कढीपत्ता सुद्धा छान मी तेलामध्ये तळून घेतलेला आहे. आपण काढून घेऊया. आपल्याला कांद्यामध्येच हा कढीपत्ता काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला या तेलामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर थोडंसं खोबरं मी किसून घेतलेलं होतं. तर आता आपल्याला हे खोबरं पटकन भाजतं. गॅस कमी करायचा आहे आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला हे छान असं तळून घ्यायचं आहे. हे पटकन भाजलं जातं, यासाठी जास्त वेळ लागत नाही. खोबरं सुद्धा आपलं छान भाजलेलं आहे. तर या कढीपत्त्यावरतीच आपण हे काढून घेऊया. तर हे सर्व जिन्नस आपण भाजून आणि तळून घेतलेले आहेत. तर ही मिरची, लसूण, शेंगदाणे आणि हे दुसरे मसाले, तर आपल्याला हे तिन्ही मसाले मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायचे आहेत आणि हे फक्त हाताने चुरून घ्यायचे आहेत. यासाठी आपण मिक्सरचा वापर करणार नाही. तर यातील कढीपत्त्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण कढीपत्ता हा केसांच्या वाढीसाठी खूप चांगला आहे, गुणकारी आहे. आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. आणि यामध्ये आपल्याला बेडगी मिरचीचं तिखट 1 चमचा, फक्त हे रंगासाठी मी वापरलेलं आहे, ते घालायचं आहे. आणि हे मिक्सरला असं भरडच याची काढून घ्यायचे, एकदम बारीक करायचं नाही. ते मी मिक्सरला छान बारीक करून घेतलंय आणि तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं केलेलं नाही, याची भरडच अशी काढलेली आहे. आता आपल्याला हे एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये, म्हणजे मी आता प्लेटमध्ये हे ओतून घेते. तर आता हा कांदा, कढीपत्ता आणि खोबरं मी हाताने चुरून घेते. तर आता मी यामध्ये चुरून घेतलेलं खोबरं, कढीपत्ता आणि कांदा यामध्ये घालते. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे. तर आपली ही सुकी कांदा चटणी तयार आहे. आपली कांद्याची सुकी चटणी तयार आहे. दिसायला सुंदर आणि चवीलाही तितकीच अप्रतिम लागणारी ही चटणी आहे. तर ही चटणी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, वरण भातासोबत किंवा आंबोळी, उत्ताप्पा, डोसा कशासोबतही खावा, खूप छान लागते. चवीला भन्नाट अशी लागणारी कांद्याची आंबट गोड अशी सुकी चटणी तयार आहे. तुम्ही एकदा करून बघा, खूप छान होते. उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही, तुम्ही अशा प्रकारची चटणी केली ना, नक्कीच 2 घास तुम्हाला जास्त जाते. तुम्हाला माझी ही रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक एक मात्र करा. अशाच भन्नाट आणि चविष्ट रेसिपीसाठी उमाज मराठी किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.